मित्रांनो, जुना बैलपोळा मैदान माळशिरस पारंपरिक मैदान यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं वासरू कुठलं आहे नक्की हे वासरू? लोणंदजवळ खेड. बर, कोणाची पैदास आहे? घरच्याच गायची पैदास आहे. सिमेंटवरची कपिला खिल्लार. कपिला खेळला. कपिला पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन. घरच्या गाईचा कोण तयार केला? किती महिन्यात आहे हा काढतोस? 18 महिन्याचा आहे आता. 18 महिन्याचं. तरी शहाणा काढतोस असं नाव का ठेवलं? त्याचं नाव तर अगदी येडा काढतो सगळी म्हणायचं त्याला, नाही का? म्हणजे आपण आता येडा म्हणत होतो त्याला, सगळे येडा काढतोस. पण ते इथं कानडवाडीला मैदान होतं आणि त्या मैदानात त्याचा पळी बघून समालोचक आपले असतील, विकास जगदाळे सर असतील, परत आपलं सुनील मोरे सर असतील, की ती दोघंजण म्हणली की बाबा की एवढा ह्याचा शहाणासारख्या पळ आहे, एवढा हे शहाणा तुमचं एवढं नाव त्यानं उंचावून नेलं, तुम्ही कशाला त्याला उगाच येडा करता, येडा म्हणताय त्याला. त्यामुळे त्यांना त्याला शहाणा केला की तेव्हापासून तो शहाणाच. बरं, कुठं कुठे याच्या अगोदर गोलाला राहिलाय? पेडगावला आदत हिंद केसरीला 3 नंबर केला आहे आणि आतामध्ये वासराचं 35 गुलाब झालेत. 35? हां, 35 गुलाब झालेत आणि त्यातलं आदतला 1 नंबरचं टोटल 9 गुलाब झालेत. आता उर्मिला जायच्या राजाबरोबर आपण चोराड्याला 1 नंबर केला होता आणि आत्तापर्यंत पेडगावला पण 3 नंबर केला होता कडनं. बरं, आता सांगा की कशा पद्धतीने ह्याला शिकवलं? कारण आदत वासरू आहेत भरपूर, पण शिकवलं कसं? शिकवलं म्हणजे ह्यो जेव्हा 8 महिन्यात होता तेव्हा त्याचा पहिला फेरा काढलेला. आपण पहिला फेरा का घोड्याबरोबर काढला आणि त्याचा जो पळ बघून तो सरळ पळला, त्यामुळं आपण त्याला काय एवढा ताणबिन दिला नाही. आणि जेव्हा त्यानंतर आपण 2-3 मैदानं खेळली. 2-3 मैदानं आपलं बाबा अपेक्षा होती फक्त गट निघावा, सगळ्यांना काय अपेक्षा असते फक्त गटाची. आणि आपण तसं पहिल्यांदा त्याला गटबीट निघोस तर आपलं हालकं पैर घातलं. तोपर्यंत आपण आपलं दुसऱ्यांना वायदे बिदे दिले, काय असतं किरकोळ 4-5 हजार तेवढे वायदे दिले. कारण नवीन उजेडं द्यायचं म्हटल्यावर तेवढं तर करावं लागतं सगळ्यांना. आणि त्याला ती दिली की नंतर दिवस बरोबर 1 वर्षात झाला. ज्या दिवशी 1 वर्षात झाला त्याच्या वाढदिवसा दिवशी त्यानं पहिला गुलाला घेतला 4 नंबर करून आंधळीत. आणि त्या दिवशी सुनील मोरे सरांनी सांगितलेलं की डॉक्टरला सांगितलेलं की डॉक्टर साहेब ही वासरू जी आहे ती तुमचं पुढं लय नाव काढणार आहे, फक्त त्याला योग्य पद्धतीचं पैर घाला. आणि पैऱ्यांमुळे ते उजेडात आला आता चांगलं. त्याला पैर चांगलं भेटत गेलं वेळोवेळी. आजच्या पायऱ्याचं नियोजन कसं झालेलं? आजचा पायऱ्याचं नियोजन म्हणजे एका शब्दात झालं होतं. आपलं प्रशांत भाईनं त्या सुलतानवाल्यांना कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांना पण आपल्या काय की लय ही घातलं नाही का, हुरळ घातला नाही की लय बाबा की असंच आहे तसंच आहे. त्यांना आपल्या एका शब्दात लगेच हो म्हणून टाकले, आपण पळू आणि पायऱ्याचं नियोजन झालं. किती महिन्यात आहे हा काढतोस? आता 18 महिन्याचं आहे. 18 महिन्याचं. 18 महिन्यात? हां. एवढं गुलाल झालं, एवढं सातत्य म्हणजे आपली अपेक्षा होती की ओपन राहावं. आपण आदतला पळत होतो, आदतला 1च नंबर होतो कंटिन्यू आणि 1 नंबर असल्यामुळं होतं. पण आपल्याला ओपनला पायऱ्याला अडचण येत होती. ओपनला बरेच जण आपल्याला म्हणले की बाबा अजून आदतच आहे, आदतला घेऊन आम्ही ओपनला कसं पळू, आम्हाला बैल पुरेल का तुमचा, किंवा अजून एवढंसं बच्चा आहे अजून लहान, त्याला घेऊन कसं पळायचं असं तसं. बऱ्याच जणांना आपण पायऱ्याला कॉल केलं पण नाही, कुणी सहकार्य केलं कुणी नाही केलं. पण आज त्यानं स्वतःच्या पळाच्या जोरावर अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की तो काय करू शकतो ते. आपलं एक स्वप्न होतं ओपनच्या मैदानात आदतमध्ये राहायचं, आदतचं वासरू घेऊन ओपनच्या मैदानात राहायचं आणि ते आज वासरानं पूर्ण केलं. तुम्ही काय करता सगळी? आम्ही सगळे पोरं, कोण जॉबला आहे, कोण शिक्षण करतं. माझं अजून शिक्षण चालू आहे. तुमचंच वासरू आहे ना? हां, आपलं माझ्या भावाचं आहे मोठ्या. बरं, काय शिकता तुम्ही? मी आता ग्रॅज्युएशनला आहे. कुठलं ग्रॅज्युएशन? सायन्सला. सायन्सला आहे. हां. पण कॉलेज वगैरे करून बैलगाडा? कॉलेज आता आहे आपलं घरचं, आपलंच रीतीने जरा चालत आलं, सगळं घरचंच नाद आहे आपलं, त्यामुळे सगळंच होतं. आता सगळं ॲडजस्ट करून आपलं करतो नाद. सिमीकडं महाराष्ट्राचं लक्ष होतं कारण सगळ्यांचा आवडीचा बैल त्यामध्ये बकासूर होता. त्यामुळे एक विशेष लक्ष महाराष्ट्राचं त्या सीमित असल्यामुळं ते एक मोठं नाव झालं. विशेष म्हणजे सेमी जो 3 नंबर होता तो जसा सेमी पुकारला तसा म्हणजे सगळ्यांचा काळाचा ठोका उडलेला की बाबा अख्ख्या महाराष्ट्राचा देव आहे तो बकासूर. त्या सेमीत कसं आम्हाला पण अपेक्षा नव्हती की बाबा देवाच्या सेमीत राहायचं म्हणजे आज कोणाचं पण काम नाही, पण त्यानं त्याचं पळाच्या जोरा करून दाखवलं. आणि काय असेल त्याला की बाबा ती देवाची कडेला गाडी होती, त्याचा आशीर्वाद लाभला त्याला, त्याच्या ह्यानं दाखवलं करून त्यानं. चालेल, जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा आणि कुठं असतो हा काढतूस हे सांगा. माझं नाव सौरभ दायकुडे. काढतोस आपल्याच घरी असतो, खेडमध्ये, लोणंदजवळ 5 किलोमीटर आहे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. बघा मित्रांनो, जे जुना बैलपोळा मैदान झालं यामध्ये आदत वासरू गुलाल पात्र झालेलं आहे. नाव शहाणा काढतूस आणि अशा पद्धतीनं पुढच्या प्रवासाला बी शुभेच्छा. मनं जिंकली शहाणा काढतूस ना. धन्यवाद मित्रांनो. अजून एक नंदी 61 फाट्याचं मैदान गाजवणारा काढतूस बरोबर पळाला सुलतान. कुठला आहे सुलतान?
सुलतान हा दातिवली गावातला आहे, मुंबईमधला. मुंबईमध्ये हो. कुठली खरेदी आहे? ही खरेदी जालनाची. जालनाची. हो. बरं. आणि ह्याच्या अगोदर काय काय कामगिरी राहिली सुलतानची? सुलतानने आपण आदात असताना घेतलेला आहे आणि मुंबईमध्ये चांगल्या त्याने गाड्या केलेल्या आहेत. मुंबईमध्ये बिंजोरला आम्ही भरपूर गाड्या केलेल्या आहे आणि मग आता मुंबईचा खेळ बंद, पाऊस पडला, मग इकडे आणला. आता इकडे आणल्या पहिलाच आम्ही वडूजला केला, पुन्हा आपण मथुरच्या गाड्यात पडला, सोनारा केसरीला तिथे पण 3 नंबर केला आणि असे पुढे चालले आहेत त्याच्या. आणि आज आदत वासरू ओपनच्या मैदानात पळवायचा निर्णय कोणाचा? आदत वासरू पाळायचा निर्णय हा आम्ही बसलेलो होतो तेव्हाच आमचा विषय झाला होता आणि त्याच्यात कुठला वासरू किंवा बैल पळवायचा. तर बैल आता हा बिमार होता म्हणून सगळेजण थांबा सांगतो बोलतो असा विषय होता. मग त्याच्यामुळं आमचे एक अशोक जोशी म्हणून आहेत शुगर बैलाचे मालक डोंबिवलीचे, तर त्यावेळी सांगितलं की जाऊ तुम्ही हा बैल घाला, वासरू घाला, तुमचा 100% गाडी राहणार. मग त्यांना सांगितलं तुम्ही नियोजन करा. मग त्यांचा फोन जयेशला आला कारतूसवाल्यांचा, मग आम्ही पैरा केला आणि आज गाडी पळाली आणि आदातला घेऊन आज हिंद केसरी मैदानात उभा राहिला. आम्हाला एक गर्व आहे बैलाचा. आता बरं, जाता जाता जास्त वेळ घेत नाही, ह्याचं प्रतिरूप म्हणजे अगदी गोटच्या सारख्यागत दिसते. बरेचसे लोक हसतात आणि त्याच पद्धतीनं गेटअप असतं. हो खरोखर. आणि आम्ही आता बैल काढला ना, मैदानात गेलो ना, तर बहुतेक लोक गोटचा सर्जा नंतर दुसरा बाजू बोललो नाही गोटचा सर्जा नाही, सुलतान आहे. मग सुलतान नाव पण आता वरती येत चाललेलं आहे. हां. म्हणजे तुम्हाला सांगा आश्चर्य वाटेल की ज्या पद्धतीनं गोटच्या सारख्यानं नाव कमवलं, आता स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली सुलतान म्हणून. बरोबर, एक वेगळी ओळख त्यांनी खरोखर केलेली आहे. कारण का ज्या मैदानात आम्ही नेतो, आज तो थोडासा बिमार होता म्हणून त्याला आम्ही थोडासा थांबवलेला होता, पण जसा आता बिमारीतून तो कमी होत चाललेला निघालेला आता आहे आणि आता तो पुन्हा पुढे चालत चाललेला आहे. उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय, दोन्ही साईडून आतून बिटून. आणि आता तो त्याचा एक वैशिष्ट्य असं झालं की आम्ही पब्लिकला टाकला तरी तो पब्लिकला बी पळायला चालतो. आता इकडं घाटाव कोणाकडे असतो? घाटावर साखरवाडीला सोनूकडे. हो का? सोनू भोसले. बरं, कसं आहे म्हणजे स्वभाव वैशिष्ट्य कसं, आक्रमक आहे, शांत आहे, कसं आहे? नाही, हा अड्ड्यात आला की आक्रमक आहे हां. आणि घरी म्हणजे खूप शांत. बरं. आता इकडं आल्यानंतर मला वाटते कमी मैदान झालेत त्याची, एक 7-8, पण त्याच्यात चमकदार कामगिरी आहे. आणल्या आम्हाला पायराच कोण देत नव्हतं, कारण घाटाव म्हणलं की बैल लवकर उजेडात येत नाही. आमचा एक पायरा झालता इमर्जन्सी, तो आम्हाला कॅन्सल केला. आम्ही मुरुमचा चित्ता घातला, इमर्जन्सी बैल 1 नंबर केला. तिथनं सुरुवात. मित्रांनो, मग एवढ्या मोठ्या अड्ड्यात सगळी जी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील नामांकित सर्व नंदी पळायला होती, यामध्ये चमकदार कामगिरी करणारा सुलतान